श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही विशेष मानली जाते। या दिवशी विष्णू सोबत लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते। मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अघान पौर्णिमा, मोक्षदायिनी पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते। धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला केलेल्या दानाचे फळ कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसापेक्षा 32 पटीने जास्त मिळतं। 15 डिसेंबर रोजी असलेली मार्गशीर्ष पौर्णिमा ही या 2024 वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे। संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीची विशेष पूजा, नामस्मरण, उपासना केली जाते। मार्गशीर्ष पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते। अन्नपूर्णा देवी ही अन्न, सुख आणि सौभाग्याची देवी मानली जाते, म्हणून तिची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता भासत नाही। मान्यतेनुसार या दिवशी विधीनुसार विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने तसेच या दिवशी उपवास केल्याने जीवनात सुख शांती राहते। त्यासोबतच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काही उपायही करावे, कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी ठरतात। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची। ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं, पितृदोष, नजरदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका। अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, आजार पण येत असेल, कलह होत असतील, मुलं खूप चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तर ह्या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। आणि म्हणूनच जेव्हा अशा विशेष स्थितीला जेव्हा आपण काही विशेष उपाय करतो, तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते, आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं, तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची। तसेच आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा खोलायच्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मीला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। आता ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे। आता तुम्ही गावा साईडला राहत असतील तर तुम्हाला सहज शेणाची गौरीही भेटून जाणार, पण तुम्ही आता शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट हे भेटून जाणार आहेत। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते।
त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्यात। ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहोत त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। जेव्हा पण आपण घरामध्ये लवंगा किंवा हिरव्या वेलचीपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते, कारण ह्या दोन्हीही वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात। म्हणूनच ह्या लवंग आणि वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये ठेवायच्यात। आता आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे। तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती, तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत। आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। आता हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये ठेवायचे। हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्येच करायचा। देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे टाकायचे। तसेच आपल्याला 1 तेजपत्ता सुद्धा त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचा आहे। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो। त्यानंतर आपल्याला काही वेळाकरता ही मातीची पंती देवघरामध्येच ठेवायची, त्यानंतर तिकडनं उचलायची आणि हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा। फिरवताना तुम्हाला निरंतर श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा। संपूर्ण घरामध्ये धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला नेऊन ही मातीची पंती जी आहे ती ठेवायची। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूर सोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तसेच शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही होत असते। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आता मातीच्या पंतीमध्ये जेव्हा कापूर शांत होईल त्यानंतर ह्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, त्या काही नाही जळालेल्या असतील, त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकायच्यात। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा। नक्की करा, हा उपाय केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। श्री स्वामी समर्थ।